हॅलो नमस्ते, मी शुभांगी एच आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण 5 वर्षाच्या मुलीसाठी साडीपासून घागरा बनवणार आहोत। इथे मी डबल कपडा घेतलेला आहे। आता पुन्हा त्याची घडी केल्यानंतर हा 4 पदरी कपडा झालेला आहे आपला। बंद भागाच्या साईडने, कपड्याचा बंद भागाच्या साईडने इथे 3.5 इंच घेऊन आपण इथे राऊंड आखून घेतलेला आहे कमरेसाठी। हा कमरेचा चौथा भाग असा आपण 3.5 इंचावरती राऊंड आखून घेतलेला आहे। पुन्हा आता इथे उंची टाकणार आहोत 20 इंच। आपल्याला तयार घागऱ्याची उंची 24 इंच पाहिजे, तर आपला खालच्या साईडनं 4 इंचाचा काट येणार आहे। तर आपण इथे 20 इंचावरती दुसरा राऊंड आखून घेतलेला आहे। जर तुम्हाला घागऱ्यासाठी विकत कपडा आणायचा असेल तर 2.5 मीटर कपड्यामध्ये खूप छान असा घागरा ब्लाऊज सहित तयार होतो। तर इथे आपण दुसरा राऊंड ही आखून घेतलेला आहे 20 इंचावरती। आता आपण कमरेच्या साईडचा राऊंड कट करून घेऊया। 3.5 इंचावरती आपण हा कमरेसाठी पहिला राऊंड कट केलेला आहे। त्यानंतर 20 इंच उंची ठेवून जो आपण दुसरा राऊंड आखून घेतलेला आहे तोही आपण कट करून घेऊ। आता इथे आपण घेरदार असे आपले 2 पॅटर्न तयार झालेले आहेत घागऱ्यासाठी, पाहू शकता। इथे 2 पॅटर्न आपले तयार झालेले आहेत। आता आपण अस्तर कट करून घेणार आहोत। अस्तर तुमच्या मापानुसार आपण घागऱ्याच्या घेरपेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालेल। तर वरती कमरेच्या साईडनं आपण अस्तर व जो आपला घागऱ्याचा कपडा आहे तो पण शिलाई करून घेणार आहोत। दोन्ही पॅटर्नवरती कमरेच्या साईडनं आपण अस्तर शिलाई करून घेऊया। कमरेच्या साईडनं अस्तर व जो आपण कपडा घेणार आहोत घागरा शिलाईसाठी तो आपण शिलाई करून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तरच्या खालच्या राऊंडला आपण दुमडून शिलाई करून घेणार आहोत। पूर्ण राऊंडला अस्तरच्या दाखवल्याप्रमाणे असं दुमडून दोन्ही पॅटर्नच्या आपण अस्तरची शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण जो घागऱ्याचा आपला वरचा कपडा आहे साडीचा, तिथे आपण हा काठ शिलाई करणार आहोत। घागऱ्याचा कपडा किंवा काठ दोन्ही आपल्याला ओढायचे नाहीयेत, अगदी हळूवार असे सारखे धरून शिलाई करून घ्यायची आहे। पूर्ण राऊंडला आपण हा काठ शिलाई करणार आहोत। शिलाई केल्यानंतर आपला काठ पाहू शकता, कुठेही घोळ नाहीये आणि खूप छान असा आपला काठ शिलाई करून झालेला आहे। दोन पॅटर्न आपले काठ लावून तयार झालेले आहेत। आता आपण कमर बेल्ट लावणार आहोत। कमर बेल्टसाठी इथे 7 इंच रुंदीचा जो आपला घागऱ्याचा कपडा आहे तोच घेतलेला आहे आणि तो डबल केलेला आहे। दाखवल्याप्रमाणे त्या कमर बेल्टच्या कपड्याच्या वरच्या साईडनं आपण घागरा ठेवलेला आहे आणि आतल्या साईडला आपण कमर बेल्ट शिलाई केलेला आहे, पाहू शकता। आता आपण जो डबल केलेला कमर बेल्ट आहे तो आपण वरच्या साईडनं घेणार आहोत, पाहू शकता अशा प्रकारे। आणि समोरच्या साईडनं जो हा आपला वरचा बंद भाग आहे तो आपण समोरच्या साईडनं येईल अशी आपण शिलाई करून घेणार आहोत कमर बेल्टची। अगदी फिनिशिंगमध्ये आणि खूप छान असा आपला कमर बेल्ट शिलाई झालेला आहे, पाहू शकता। खूपच फिनिशिंगमध्ये आलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही कपड्यापासून किंवा तुमच्याकडे जो रेडीमेड घागरा मटेरियल असेल त्यापासूनही अशाच पद्धतीने तुम्ही घागरा शिलाई करू शकता। अतिशय सोपी पद्धत आहे आणि आपण जे 2 पॅटर्नमध्ये घागरा शिलाई केलेला आहे, घागरा शिलाईची ही जी पद्धत आहे ती अतिशय समजून घ्यायला सोपी आहे आणि शिलाई करायलाही खूप कमी वेळेत आपण शिलाई करू शकतो। ते आपले दोन्ही पॅटर्न तयार आहेत। हा आपला समोरचा पॅटर्न आहे आणि हा जो पाठीमागचा पॅटर्न आहे। तर मागच्या साईडला आपण इलास्टिक टाकणार आहोत, पाहू शकता। इथे जो आपण कमर बेल्ट बनवलेला आहे त्यामध्ये आपण इलास्टिक टाकून घेतलेला आहे।
आता आपण इथे इलास्टिक टाकल्यानंतर दोन्ही साईडनं आपण शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही साईडनं शिलाई केल्यानंतर पाहू शकता असा आपण एक पॅटर्न घेणार आहोत। एक पॅटर्न आपण इथे असा घेतलेला आहे, इलास्टिक टाकलेला आहे, साईडनं शिलाईही केलेली आहे पाहू शकता। आता आपण दुसरा पॅटर्न इथे ठेवून आता आपण दोन्ही साईडचे अस्तर व साडीचा कपडा असे आपण 4 पदरी कपडा व्यवस्थित धरायचा आहे दोन्ही साईडनं आणि आपण ही दोन्ही साईडची शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हा अतिशय सोप्या पद्धतीने आपण घागरा शिलाई केलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही मोठा घागराही शिलाई करू शकता आणि जे मागच्या साईडला आपण इलास्टिक टाकलेला आहे त्यामुळे समोरच्या साईडनं खूप छान असा कमर बेल्टचा लुक आलेला आहे। याच साडीचा आपण 40 इंच उंचीचा घागरा बनवलेला आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही वरती आय बटनवरती जाऊन पाहू शकता। आणि आजचा हा तयार उंची आहे 24 इंच बेबी घागरा आहे आणि तोही अतिशय सुंदर आणि खूप छान असा तयार झालेला आहे। तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, तुमच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद।